नमस्कार मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर हा असा आपल्याला इंटरफेस दिसेल. त्यानंतर हे जे टर्म्स अँड कंडिशन्स आहे हे आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहे. हे ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. आपला मोबाईल नंबर जिथे हे क्रॉस दिसत आहे इथे टाकायचा आहे. हा टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येईल आणि OTP थ्रू आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर यामध्ये जे दिसत आहे तिथे आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे आणि माहिती एकदम योग्य भरायची आहे. ते कुठेही चुकले नाही पाहिजे याची दक्षता घ्यावी. हे ज्या पद्धतीने विचारलेलं आहे हे सर्व आपल्याला भरायचं आहे. इथे जे काही दिलेलं आहे मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार आपल्याला बँकला लिंक आहे की नाही आहे या सगळ्याविषयी माहिती आपल्याला विचारलेली आहे. हे सगळ्याला आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे आणि होत असेल तर कोण्या व्यवस्थित ठिकाणाहून आपण हा फॉर्म भरावा जेणेकरून आपल्याला कुठलीही त्रुटी येणार नाही. यामध्ये दाखवलेले जे काही कॉलम्स आहे कुठल्याही रिकामा ठेवता कामा नये. आपलं ज्या बँकेत ज्या अकाउंटला आपलं आधार लिंक आहे तेच बँक खातं द्यायचं आहे आणि हे जे कागदपत्र दिलेली आहे हे आवश्यक आहे ते भरा. इथे डोमेसाईलच्या ऐवजी जे आपल्याला सांगितलेलं आहे ऑप्शनमध्ये ते आपण देऊ शकतो आणि उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागी आपण केशरी किंवा पिवळ्या राशन कार्ड पण देऊ शकतो. नंतर आपण